शरद पवार साहेबांचा अभ्यास खूप आहे आणि त्यांनी आज जो जे मत मांडलं त्याच्यावर पूर्वीच अभ्यास केला असता आणि ज्या समाज बांधवांनी आपल्याला एवढी मोठी ताकद देऊन आपल्याला राज्याचे नेते देशाचे नेते केले त्यांनी जर हे विचार पूर्वी केले असते ना आपण सत्तेत असताना या अनुषंगाने काम केलं असतं तर आज ही वेळ या समाज बांधवांच्यावर आली नसती। त्यामुळं त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यावर मी अतिरिक्त काही बोलावं असं मला वाटत नाही आहे। परंतु जे प्रश्न आहेत समाज बांधवांचे ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण बघतोय की 2014 पासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काम करतायत आणि त्यांचं सरकार आल्यापासून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आपण सगळेजण पाहतोय। खास करून मराठा समाज बांधवांना 10% दिलेलं आरक्षण असेल त्याही संदर्भात त्या आरक्षणाचे लाभही आता घेताना आपण लोक मराठा समाज बांधवांचं आपण पाहतोय। त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आपण बघतो जवळजवळ 1.5 लाख उद्योजक तयार करण्याचं काम आणि सातत्यानं ते काम पुढे चालू आहे। काम आदरणीय देवेंद्रजीच्या प्रयत्नातनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि हे होत असताना अनेक युवक स्वतःच्या पायावर उभं राहून अनेक लोकांना पायावर उभं करण्याचं काम करताना आपण बघतोय। सारथीच्या माध्यमातून आपण बघतो की मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहण्याचं काम सरकार करते। त्यातून अनेक विद्यार्थ्यांना त्याला लाभ होतोय। अनेक विद्यार्थी IAS IPS झालेले आपण बघतोय। अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जात असताना शिष्यवृत्ती मिळताना बघतोय आणि हे सगळं करत असताना मराठा समाज बांधवांच्या हॉस्टेलचा विषय असेल अन्य विषय असतील आजपर्यंत या समाज बांधवांना कधीही कुठल्याही सरकारनं जे दिलं नव्हतं तर देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आणखीन काय प्रश्न समाज बांधवांच्या वतीनं आहेत ते प्रश्न समाज बांधव मांडतात त्याच्यावरही सरकार विचार करते आणि त्यातून सरकार मार्ग काढून समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे। शेवटी सरकार काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही सरकारची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पडताना आपण सरकार बघतो। मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवण्यासाठी विरोधी पक्ष